आणि ज्यांना सावित्री नदीचे खाचखळगे माहिती आहेत त्या मच्छीमारांना एनडीआरएफनं सोबत घेतलेलं आहे आणि शोधकार्य सुरू केलं आहे। अधिक माहिती सांगतात आमचे प्रतिनिधी उमेश कुमावत। महाडजवळ पूल कोसळला तिथे जे बचाव कार्य सुरू आहे तिथे आता स्थानिक मच्छीमारांची सुद्धा मदत घेण्यात येते। स्थानिक जे कोळी आहेत त्यांची इथे एनडीआरएफची टीम आहे, त्यानंतर नेव्हीची टीम आहे, कोस्ट गार्डची टीम आहे आणि ही टीम बघा ही एक वेगळीच टीम आहे। जे स्थानिक कोळी लोक आहेत त्यांची ही टीम आहे आणि हे एनडीआरएफ बरोबर किंवा कोस्ट गार्ड बरोबर, नेव्ही बरोबर त्यांच्याबरोबर जाऊनही हे बचाव कार्यात मदत करतात। आपल्याबरोबर रवी किरण आहेत। रवी, तुमची किती लोकांची टीम आहे आणि कसं तुम्ही सहकार्य करताय? सिंधुदुर्गातनं साधारण 17 जणांची टीम आली आणि आज आम्हाला रायगडची टीम रेवसमधली जवळजवळ 7 जणांची टीम आम्हाला जॉईन झाली। साधारण 25 जण आम्ही आहोत। एक टीम तिथं पुलाच्या इथं काम करते। कालपासून आम्ही पारंपरिक पद्धतीने जे नांगर असतो तो ओढून तो हे करण्याचा प्रयत्न करतोय। त्याचबरोबर जाळी टाकणं, जाळी तुम्ही वर बघू शकाल। आणि आज आम्ही फिश फाइंडर हा एक जो प्रकार आहे जो मासे पकडण्यासाठी वापरला जातो त्याच्यासाठी तज्ज्ञ टीम रेवसवरनं या ठिकाणी आलेली आहे आमच्याबरोबर। अच्छा, तर फिश फाइंडर म्हणजे नेमका फिश फाइंडर कोणता आहे आणि तुम्ही तो कसा वापरताय? फिश फाइंडर म्हणजे हे अशा प्रकारचं उपकरण आहे जे बोटीवर वापरलं जातं मच्छी पकडण्यासाठी। तसंच समुद्रातील खडक, दगड वगैरे किंवा मोठे जहाज वगैरे बुडालेलं असेल तर ते बघण्यासाठी, दिसण्यासाठी ह्या यंत्राचा वापर केला जातो। त्याच यंत्राचा वापर आज आम्ही या ठिकाणी अशासाठी करणार आहोत की जेणेकरून काही आपल्याला त्याच्यात स्पॉट दाखवून दिसेल, यासाठी ते आम्ही आणलेलं आहे। याचा वापर तुम्ही कसा करता? याचा वापर आता आम्ही हा त्याचा कॅमेरा आहे, हा पाण्यामध्ये सोडून असा पाण्यामध्ये आतमध्ये 1 फूट आतमध्ये सोडून ह्याला जवळजवळ 1000 फुटाची रेंज आहे। तर कॅमेऱ्याने ह्या स्क्रीनवर एखादा मोठा काही दगड किंवा स्पॉट, एखादा वाहन समजा काय असेल तर ते ह्या स्क्रीनवर दिसेल। आतापर्यंत काही आढळलेलं आहे का आणि कधीपासून तुम्ही हे काम करताय? आता सकाळपासून आम्ही मालवण सिंधुदुर्ग इकडचे मच्छीमार, तसेच आम्ही रेवस पूर्ण इथले मच्छीमार आम्ही 20-25 लोक सकाळपासून सर्च करतो एवढ्या भागात जिथे ब्रिज कोसळलेला आहे त्या भागापासून थोड्या खालच्या भागापर्यंत बऱ्याच आम्ही फेऱ्या मारल्या, पण तिथे असं काही महत्त्वाचं काय आढळलेलं नाही आहे। तर आता थोडेसं 10 मिनिटांनंतर त्याच्या पुढे आम्ही सर्च करणार आहोत। कधीपर्यंत तुमचं हे बचाव कार्य सुरू राहील? ॲक्च्युली आम्ही जास्तीत जास्त वेळ इथं राहण्याचा प्रयत्न करणार, पण आज आम्ही प्रशासनाला सूचना केली की ड्रोन ही टेक्नॉलॉजी इथं वापरा, जेणेकरून सस्पेक्टेड जो एखादा स्पॉट मिळाला तर त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करणं शक्य होतं, कारण आम्ही सागरी सुरक्षेच्या वेळी ड्रोन टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केलेली होती। तसे आम्ही सूचना प्रशासनाला केल्यात। तर ही टीम आहे स्थानिक कोळ्यांची टीम आहे, स्थानिक मच्छीमारांची, आणि ते जे बचाव कार्य आहे त्याला मदत करतायत। आणि जसं ते फिश फाइंडर वापरतात तसंच तुम्हाला इथे काही स्पीकरही दिसतील। हे स्पीकर यासाठी आहेत की जे चुंबक आहे, मॅग्नेट आहे, ते कुठेतरी जसा फिश फाइंडरचा वापर आहे तसा चुंबकाचाही वापर जो आहे तो बचाव कार्यात सुरू आहे। तर सगळीकडून प्रयत्न होत आहेत की ज्या बस आहेत किंवा जी तवेरा आहे ती गाडी त्या गाड्या लोकेट व्हाव्यात यासाठी सर्वांचा हा प्रयत्न आहे। कॅमेरामॅन मनोजसह उमेश कुमावत, एबीपी माझा, महाड।